नमस्कार मित्रांनो, निसर्ग ॲग्रो फार्म अँड लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपण आजची परिस्थिती बघता तर गावरान कुक्कुटपालनामध्ये भरपूर असे लोक उतरत आहे. आणि तत्पूर्वी एक सांगू इच्छितो तुम्हाला की जे गावरान कुक्कुटपालन आहे यामध्ये तर कोणाला नवीन सुरुवात करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करायची आहे ते आपले सर्व व्हिडिओ बघून तुम्हाला निश्चितच कळू शकते की आज आपल्या इथे पक्ष्याची संख्या किती आहे. आता बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण सर्व नैसर्गिक पद्धतीने आणि नैसर्गिक संगोपन करून आपले जे काही आपल्या इथे अवेलेबल आहे. आता बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पक्षी आपले कसे हेल्दी आहे. तर ही क्वालिटी जर मेंटेन ठेवायची असेल तर आर्टिफिशियल असं कोणतंच तुम्हाला साहित्य द्यायचं नाही यांना. कारण ही गावरान जात आहे, काटक जात असते आणि काटक जातीला काटक खाद्य जर तुम्ही दिलं तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो. कारण यांची तब्येत, यांची गुणवत्ता, यांची अंडी उत्पादन देण्याची क्षमता हे टिकून राहण्यासाठी आपल्याला असे काही महागडे खाद्य, महागडे औषधे देण्याची काहीही गरज नाही. फक्त तुमचं नियोजन आणि व्यवस्थापन हे उत्तमरित्या असायला पाहिजे. आपले इथले पक्षी तुम्हाला कुठलेही रुंगलेले गुंजलेले दिसत नाही. पाहू शकता आपण यांना ग्रीन फॉडरमध्ये आज दुपारी जे फुलाचं गवत राहते, ज्याला कोणी लोक चिमुकाटासुद्धा म्हणतात, आमच्या इकडे जे फुलाचं गवत म्हणतात, कारण ते वाढल्यानंतर त्याचे काटे, ते फुलाचे काटे असे रुतत असतात. आता हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. जास्त प्रमाणात पावसाळ्यामध्ये तुम्हाला ग्रीन फॉडर देण्याची आवश्यकता नाही. काही लोक असे म्हणतात आता की आपण खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी आपण ग्रीन फॉडरचा वापर करावा, पण ते मर्यादित क्षमतेच्या पेक्षा जर आपण जास्त खाऊ घातले त्यांना तर निश्चितच त्यांना डायरिया यासारखे लक्षणं दिसून येतात. कारण या हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण बहुतेक करून जास्त असतात आणि वातावरणानुसार आपल्याला यांच्या खाद्यामध्ये बदल करावा लागतो. आपल्याला शेडच्या याच्यामध्ये बदल करावा लागतो, आपल्याला नियोजन चेंज करावं लागते. त्यासाठी आपण यांना आपण बघू शकता कोंबड्याला आपण आता 3 वाजले आहेत आणि जे पावसाळी वातावरण आता हळूहळू चालू आहे आणि थोडं प्रमाणात बारीक बारीक थेंब येत आहे पावसाचे. तरी पण आपले पक्षी हे बाहेर आहे. कारण जास्त जर पाऊस आला तर आपले पक्षी हे आतमध्ये जात असतात. आता खाद्याचं म्हटलं तर खाद्यामध्ये जर आपण जास्त ग्रीन फॉडरचा उपयोग केला तर काय होते, अंड्याचं प्रमाण आणि त्यांची जी काही हगवणची हे आहे तर ते जास्त प्रमाणात पक्षी पातळ विष्ठा करत असतात. त्यामुळे त्यांना ह्या ऋतूमध्ये आपण सहसा करून खाद्यामध्ये जे ऊर्जेचे प्रमाण ज्या खाद्यामध्ये जास्त असते अशा खाद्य आपण या पावसाळी हंगामात आणि हिवाळी हंगामात आपण वापरावे लागते ऋतूमध्ये. तर मित्रांनो आपण बघू शकता की यामध्ये आपण भात, काही प्रमाणात आपण हळद, लसूण, अद्रक आणि जे राशनचे गहू राहतात ते मिक्स असं जे खाली सांडलेलं असतं, जे की आपल्याला 3-4 रुपये किलो सहज उपलब्ध होतात राशनच्या दुकानामध्ये. आपण तेच मिक्सर जे खाली सांडलेलं असतं ते 5-6 रुपये किलो आणले आहे आणि त्याला आपण शिजवून त्यामध्ये हळद, लसूण, अद्रक वगैरे हे सर्व सामग्री टाकून आपण शिजवून घेत असतो आणि त्यामध्ये थोडं पोल्ट्रीचं खाद्य मिक्स करून त्यांना देत असतो. आता तुम्हाला बघू शकता या पक्ष्याची जी क्वालिटी आहे, हेल्दीपणा आहे, तुम्हाला निश्चितच गावरान जे लक्षणं असतात पक्ष्यामध्ये ते दिसून येतात. कुठल्याही पक्ष्याचे आपल्याकडे पिसं वगैरे उपडणं, त्यांचे भांडणं होणं हा प्रकार आपल्याकडे नाही आहे. आता हळूहळू आपल्याकडे भरपूर असे पक्षी झाले आहे आणि तुम्हाला आता लगेचच मी जे काही आपले अंडी निघत आहे, आता बहुतेकशे लोकांचे अंड्याचे प्रमाण हे वातावरणाच्या बदलानुसार भरपूर कमी झालेले आहे. कारण प्रत्येकाचं नियोजन हे वेगवेगळं असते. आपलं नियोजन हे वेगळं असते कारण आपल्याला 3 वर्षाच्या अनुभवामध्ये आपण शिकून घेतलं आहे. कारण मित्रांनो पक्षी हाताळताना आपण स्वतः अनुभवातून आपण शिकून घेत असतो की आपल्याला पक्षी कसा हाताळायचा आहे. आता आपले इथचे ब्रीडर पहा तुम्ही, ज्या अंड्यावरच्या कोंबड्या आहे तुम्हाला दिसतच असेल की कसा टवटवीतपणा आहे. वातावरणात बदल होतच असतात शेडमध्ये. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पावसाळी ऋतूमध्ये
गावरान कुक्कुटपालनाचे संगोपन आणि व्यवस्थापन आपण कसे करावे याचे संपूर्ण मार्गदर्शन एक स्वतंत्र व्हिडिओ आपण या शेडमध्ये बनवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता संपूर्ण आपल्या शेडच्या भोवताली जे काही झुडपं वगैरे आहे त्याच्यात उपद्रव होत असते मुंगसाचा. आपल्याला कधीही इथे त्रास नाही आला आहे कारण आपलं जे कंपाऊंड आहे, आता तुम्ही बघू शकता आपण कंपाऊंडवरती एक चांगला स्वतंत्र असा व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देत आहोत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा. आता शेडमधलं आतील नियोजन आपलं पावसाळ्यातलं कसं असते आता पाहू शकता तुम्ही. काही साध्या पद्धतीनं आपण पक्षी काढलेले आहे. हे आपल्या एका कोंबडीने 25 पिल्लं आरामशीर काढले आहे आणि उत्तमरित्या तुम्ही पाहू शकता त्यांचे ॲक्टिव्हपणा. कुठलाही पक्षी तुम्हाला असा आजारी दिसत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला. आता हे बघून घ्या, आपली एक कोंबडी मांडली होती नुकतीच, आता हिनं पिल्लं काढले आहे. दुपारचे 3 वाजले आहे आणि आपण हिच्या पोटाखाली बघू शकता पिल्लं. आता नुकताच तो एक बघा पिल्लू एक आत्ताच त्याचा जन्म झाले आहे आणि बाकीची पिल्लं ही रात्री निघाली आहे. मित्रांनो, कधीही पिल्लं काढत असताना कोंबडीच्या खालून आपण गडबड करू नये. त्यांना आरामशीर कोंबडीला असं पिल्लं काढू द्यावे आणि आपण जास्त गडबड न करता जे काही टरफल आहे ते आपण थोडेसे वेचून घ्यावे म्हणजे त्या पोटाखालचे, जेणेकरून दुसऱ्या पक्षाला त्या टरफलाची अंड्याच्या कवचाची इजा होऊ नये त्याकरता आपण सर्व ते काढून टाकावे. हे बघू शकता तुम्ही आपल्या हातामध्ये आपण हे पिल्लू घेतला आहे. किती गोंडस आणि चांगल्या पद्धतीचा ॲक्टिव्हपणा त्या पिल्लामध्ये आणि पूर्ण उष्णता हीट देऊ द्यायची पिल्लांना. त्याच्यानंतरच त्यांना वेगळं करावं. समजा तुम्हाला ब्रूडिंग करायची असेल किंवा कोंबडीसोबत पाळायची असेल तर तो तुमचा स्वतंत्र निर्णय असतो. तर मित्रांनो, एकसुद्धा आपण अजून एक कोंबडी बसवली आहे अंड्यावरती, ते तुम्हाला आता साईडला दाखवत आहे. ही बघा पण मित्रांनो, आपण एक कोंबडी आणखी बसवलेली आहे. आता हिचे बहुतेक 2-3 दिवसात पक्षी निघणार आहे पिल्लं. आता बघू शकता ही सुद्धा आपण कोंबडी अंड्यावरती मांडली आहे. आणि शेडमधलं नियोजन जर पाहत असताल तर आपण जे अंड्यासाठी बॉक्स बांधले आहे इकडे, जे पिंप आहे, काही प्लास्टिकचे डबे आहे. आता नेहमीचे आपल्या सबस्क्रायबर मित्रांना सर्व माहीत आहे. तर मित्रांनो, असे आपले नियोजन आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार. आपलं निसर्ग ॲग्रो फार्म या चॅनलमध्ये जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून घ्यावे आणि भरभरून असा प्रतिसाद द्यावे. तुम्हाला आपला जो गावरान कुक्कुटपालनाचा नैसर्गिक फार्म आहे याचा संपूर्ण माहिती मिळणार.